SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार भरती 2025 तर्फा जेव्हापासून 2022 ची SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची भरती झाली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे वारंवार विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार या भरतीबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे व्यावसायिक चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। आणि ही जी भरती आहे ऑफलाईन भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत पगार भेटणार आहे आणि सरकारी नोकरी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। आणि या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून होणार आहे, भरती कधीपर्यंत निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते, तर मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि या भरतीचं सिलेक्शन कशा प्रकारे होत असते, व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते SRPF भोजन सेवकची, SRPF सफाईगारची, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, तर या भरतीसाठी शिक्षण 7वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी एक्स्ट्रा 5 वर्षाची सूट असते। आणि फीचा जर विचार केला आपण तर खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये यामध्ये फी असते। आणि सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे। तर लास्ट जी भरती आहे इथून जे 2022 ला जे हे SRPF भोजन सेवक सफाईगारची भरती आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आली नाही आहे, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि गृह विभागाअंतर्गत जे विद्यार्थी मित्रांनो हा शासन निर्णय आलेला आहे आणि ही जी भरती आहे गृह विभागाअंतर्गतच येत असते, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारचे जे रिक्त जागा जे विद्यार्थी मित्रांनो झालेले आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही भरती निघणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। प्रमुख स्वयंपाकी ड वर्गच्या 8 जागा रिक्त आहे, पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। सहाय्यक स्वयंपाकी ड वर्गच्या 24 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। भोजन सेवक ड वर्गच्या 32 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। धोबी ड वर्गच्या 10 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400 पर्यंत भेटणार आहे। नावी ड वर्गच्या 9 जागा आहे, पगार 16,600 ते 52,400 भेटणार आहे। सफाईगार ड वर्गच्या 23 जागा आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, ठीक आहे। तर हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारच्या, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर मी आताच तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या भरतीचा शासन निर्णय आलेला आहे आणि ही जी भरती आहे 2025 मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ही जी भरती आहे जवळपास मार्च महिन्यापर्यंत निघू शकते, एक लक्षात ठेवा। आणि हे इथून 2022 ला सुद्धा उन्हाळ्यामध्ये ते भरती आली होती, जवळपास मे महिन्यापर्यंत आली होती ते। तर ह्यावेळेस 2025 मध्ये मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची। तर तुम्हाला आतापासून कोण सांगू राहिलो जेणेकरून तुम्हाला सुद्धा या भरतीची प्रक्रिया जे समजली पाहिजे, जेणेकरून यामध्ये तुमचा सिलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्याला यामध्ये काय कायचा सराव करावा लागणार आहे, कशा प्रकारे करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्ही आतापासून तयारीमध्ये या ठिकाणी लागणार आहे। तर यामध्ये सफाईगार झालं, भोजन सेवक झालं, तर यामध्ये व्यावसायिक चाचणीवर तुमचं सिलेक्शन होत असते। सफाईगारमध्ये आपल्याला साफसफाई करावं लागते आणि भोजन सेवकमध्ये आपल्याला स्वयंपाक बनावं लागते, ठीक आहे। ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगार ही जी भरती असते विद्यार्थी मित्रांनो हे ऑफलाईन असते आणि आपल्याला जे ऑफलाईन पद्धतीने जे विद्यार्थी मित्रांनो गट क्रमांकामध्ये जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरावं लागत असते, ठीक आहे। अजूनही जे ही भरती आली नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर पाहिलं आपण तर पहा SRPF भोजन सेवक जे आहे सिलेक्शन जे आहे यामध्ये व्यावसायिक चाचणीवर होते। पहिली गोष्ट यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे। तर व्यावसायिक चाचणीवर जे आहे SRPF भोजन सेवक मध्ये सिलेक्शन होते, ठीक आहे। 2022 ला जे भरपूर विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालेला आहे, ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी 2022 ला
फॉर्म भरला होता तर त्यांना विचारता तुम्ही, ठीक आहे। तर यामध्ये लेखी परीक्षा वगैरे काहीच नसते, डायरेक्ट यामध्ये व्यावसायिक चाचणीवर सिलेक्शन होते, ठीक आहे। तर SRPF भोजन सेवकचं जर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहिलं तर SRPF भोजन सेवकमध्ये काय असते की एका ज्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रूममध्ये नेलं जाते आणि त्या ठिकाणी जे आपल्याला 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवायला लावते, ठीक आहे। आपल्याला त्या ठिकाणी स्वयंपाक बनवावा लागते, म्हणजे 5 पदार्थ बनवावे लागते, त्यालाच व्यावसायिक चाचणी म्हटलं जाते। तर ते सुद्धा 100 मार्काची व्यावसायिक चाचणी असते, ज्यामध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो पोळी बनवावी लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते, त्याचबरोबर तुम्हाला जे शिरा बनवावा लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते, त्याचबरोबर तुम्हाला पोहे बनवावे लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते, दाल तडका तुम्हाला बनवावा लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते आणि मिक्स भाजी तुम्हाला बनवावी लागते त्याच्यासाठी 20 मार्क भेटते। अशा प्रकारे जे 100 मार्काची ही व्यावसायिक चाचणी असते SRPF भोजन सेवकची, ठीक आहे। आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडले, ज्यांनी सुद्धा चांगला स्वयंपाक बनवला त्यांना जास्त मार्क पडले तर त्यांचं सिलेक्शन यामध्ये होते, ठीक आहे। आणि यामध्ये महिला उमेदवारांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पहा, महिला उमेदवार जेव्हा 2022ला SRPF भोजन सेवकची भरती आली होती सफाईगारची, तर एका गट क्रमांकावर जर पाहिलं आपण 500,000 पुरुष उमेदवार यायचे आणि महिला उमेदवार त्या ठिकाणी 1 ते 2च महिला उमेदवार त्या ठिकाणी यायच्या, ठीक आहे। तर जास्त सिलेक्शन होण्याचे महिला उमेदवारांचे जास्त चान्सेस, आणि यामध्ये महिला उमेदवारांना स्वयंपाक सुद्धा बनवता येते, पुरुष उमेदवारांना सुद्धा स्वयंपाक बनवता येत नाही पण महिला उमेदवारांना स्वयंपाक बनवता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रोसेस असते आणि हे 5 पदार्थ आपल्याला बनवून त्या ठिकाणी दाखवावे लागते, ज्यांना सुद्धा चांगले मार्क पडले तर त्यांचं सिलेक्शन SRPF भोजन सेवकमध्ये होते, ठीक आहे। अशी जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रोसेस आहे SRPF भोजन सेवक या भरतीची। त्यानंतर जे SRPF सफाईगारचं जर पाहिलं आपण तर SRPF सफाईगारमध्ये सुद्धा 2022 मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि SRPF सफाईगारमध्ये जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे, तर यामध्ये जे सिलेक्शन होते तर व्यावसायिक चाचणीवर आपलं सिलेक्शन होते। तर आपल्याला जे त्या ठिकाणी साफसफाई करून दाखवावं लागते, आपल्याला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाते आणि रूमच्या आपल्या ज्या रूमची जे आपल्याला नीटनेटकेपणाने साफसफाई करावी लागते, ठीक आहे। आपण जर रूमची नीटनेटकेपणाने चांगली सफाई केली आपल्याला चांगला मार्क भेटते आणि चांगले मार्क भेटले तर आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी होते, ठीक आहे। तर यामध्ये व्यावसायिक चाचणी किती मार्काची असते सफाईगारमध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा 100 मार्काची व्यावसायिक चाचणी असते। तर तुम्हाला काय काय करायला लावते, पहिलं जे यामध्ये तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाते आणि रूमची आपल्याला साफसफाई करायला लावते त्या ठिकाणी आणि 35 मार्क आपल्याला भेटते त्या ठिकाणी, ठीक आहे। आणि दुसरं यामध्ये प्रसाधनगृह साफ करायला लावते त्याच्यासाठी 35 मार्क भेटते आणि तिसरं जे विद्यार्थी मित्रांनो कचरा साफ करायला लावते, आपल्याला झाडू मारायला लावते आणि त्याच्यासाठी 30 मार्क भेटते, ठीक आहे। आणि हे जर आपण चांगल्या पद्धतीने नीटनेटकेपणाने जर हे साफसफाई केली एका रूमची तर चांगले मार्क आपल्याला त्या ठिकाणी भेटते आणि आपलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सिलेक्शन होते। तर अशा प्रकारे SRPF सफाईगारचं सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो हे सिलेक्शन होते, ठीक आहे। तर अशा प्रकारे यामध्ये व्यावसायिक चाचणी असते, तर याला जे व्यावसायिक म्हटलं जाते व्यावसायिक चाचणी म्हटलं जाते। आणि हे आपल्याला भोजन सेवकमध्ये जर पाहिलं आपलं स्वयंपाक जे आपल्याला 45 मिनिटं ते 52 मिनिटाच्या अंदर आपल्याला बनावं लागते आणि सफाईगारचं सुद्धा आपल्याला असाच टाईम या ठिकाणी भेटते, ठीक आहे। ज्या पण उमेदवारांनी त्या टाईमच्या अंदर साफसफाई केली स्वयंपाक केला तर त्यांचं त्या ठिकाणी चांगले मार्क भेटते आणि त्यांना चांगले सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SRPF भोजन सेवक आणि SRPF सफाईगारची। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।